तर नमस्कार, प्रोशक्ती ॲग्रोफार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रोशक्ती ॲग्रोफार्मचा सर्वेसर्वा अरुण शिंदे. आपला फार्म राहणार कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोलापूर मंगळवेढा हायवेवरती सोलापूरपासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जो पक्षी आता इथे पाहत आहात हा ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीचा पक्षी आहे, जो की जगात सगळ्यात जास्त अंडी घालणारी कोंबडीची जात आहे, जी वर्षाकाठी 260च्या आसपास अंडी देऊन ह्या कोंबडीने विश्वविक्रम केलेला आहे. परंतु आपल्या इथे आपण फार्ममध्ये आपल्या 300च्या आसपास या कोंबडीची अंडी घेतो. अंड्याचा या कोंबडीपासून फायदा शेतकऱ्यांना खूप जास्त होतो. दिसायला पूर्ण काळी, तुरा लाल आणि अतिशय धिप्पाड अशी असणारी ही कोंबडी शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे. या कोंबडीपासून वर्षाकाठी 270 ते 300 अंडी घेऊन शेतकरी आपल्या उत्पन्नाचा सोर्स वाढवू शकतो. आणि कमी खाद्यामध्ये जवळपास आपल्या सर्वसाधारण कोंबडी जेवढं खाद्य खाते त्या खाद्यामध्येच या कोंबडीचं खाद्य भागतं आणि अंड्याचं उत्पन्न जास्त मिळतं. त्यामुळे ही कोंबडी सध्या मार्केटमध्ये खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे. आणि आपल्याला ज्या अंड्याचा जो कलर वगैरे असतो तो तांबडा आणि पांढरा असा मिश्र पद्धतीचा कलर असतो आणि खूप काटक पद्धतीची ही कोंबडीची जात आहे. मुक्त संचार पद्धतीत किंवा बंदस्त पद्धतीत दोन्ही पद्धतीत ही कोंबडी खूप चांगल्या पद्धतीने रेअरिंग किंवा पाळली जाते. बॅकयार्ड म्हणा, परसातील कुक्कुटपालन म्हणा, अशा जागी आपण या कोंबड्यांचं 50-100 पासून 1000, 5000, 10,000 ही संगोपन करू शकतो. आणि सध्या मार्केटमध्ये अंड्यालाही चांगला डिमांड आहे. आपण अंडे एक्सपोर्ट करू शकता किंवा लोकललाही रिटेल होलसेलमध्ये हे अंडे विकू शकता. यामुळे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही कधीही फायदेशीर गोष्ट आहे. जर तुम्ही अंड्याच्या उत्पन्नाचा विचार करत असाल, अंड्याच्या फार्मचा विचार करत असाल तर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही सर्वात उत्कृष्ट जात आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही व्हरायटी नेमकी आता कुठली आहे, काय ते? ही मुळात ऑस्ट्रेलियन जात आहे, पण भारत सरकारने या शेतकऱ्यांसाठी, भारतातल्या शेतकऱ्यांसाठी ही इम्पोर्ट करून त्याच्यामध्ये थोडीशी मॉडिफिकेशन करून आपल्या त्याचं संकलन घडवून आणलेलं आहे. त्यामुळं आता ही पूर्णतः मागच्या 50 वर्षापासून भारतातच मूळची कोंबडी आहे. मूळची ऑस्ट्रेलियाची असली तरी आता इथं भारताच्या वातावरणात एक सूट झालेली आहे. काय याचं मार्केट कसं असतं? मार्केटमध्ये हा पक्षी म्हणजे 30 रुपयापासून 40 रुपयापर्यंत रेट असतो आणि अंड्याचा रेट 8 ते 10 रुपये या पक्ष्यांचा असतो. जर तुम्ही नॉन फर्टाईलमध्ये विचार केला तर फर्टाईलमध्ये म्हटलं तर मग 15 रुपयाच्या आसपास या अंड्याचा रेट असतो, जी की पिल्ली काढण्यासाठी किंवा हॅचिंगसाठी ही अंडी वापरतो. कटिंगला वगैरे जातं? कटिंगला माल जातो. नर खूप मोठे असतात, त्यामुळे 250 रुपये किलो या चिकनला भाव भेटतो. 6 ते 7 महिने सांभाळलेले पक्षी 250 रुपये किलोने आरामात जातात. आपल्याकडे आहेत तर किती उलाढाल होते याची? आपल्याकडे म्हणजे आपण पिल्लांचा व्यवसाय आहे आणि अंड्याचाही व्यवसाय आहे. तर ब्लॅक ॲस्ट्रोलॉपमध्ये आपण वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न कसंही कमवतो, कारण की चिक्सचा खूप चांगला बाजार आहे.